नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आमच्या चॅनलमध्ये किस्से कहानियां विथ भिंगारे आर्ट्समध्ये. किस्से कहानियां विद भिंगारे आर्ट. आज आपल्या सोबत आहेत नॅशनल कम्प्युटर अकॅडमी, जे मागील 25 वर्षापासून कम्प्युटर एज्युकेशनमध्ये काम करत आहेत. त्यांचे संचालक योगेशजी धोत्रे सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद सर, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन की तुम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप चांगली प्रवेश क्षमता मिळवलेली आहे, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. धन्यवाद सर, तुम्हाला मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे. आजकाल आपण ऐकतोय की एआयचा काळ आलाय असं म्हणतोय प्रत्येक जण. हे जे एआयचं शिक्षण आहे, या एआयच्या शिक्षणाबद्दल तुम्ही काय सांगाल? सर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI याच्याबद्दल जर भरपूर काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. ही एक कृत्रिम बुद्धिमत्ता आहे जी तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये आलेली आहे. बरोबर. आणि वेगवेगळे टूल्स आज उपलब्ध आहेत ज्याच्या माध्यमातून तुमचे जे कामं आहेत ते अधिक जलद गतीने होऊ शकतात आणि परिणामकारक अशा प्रकारचे आउटपुट्स त्यातनं मिळू शकतात. तुमची जी संस्था आहे, तुमचे जे इन्स्टिट्यूट आहेत, ते इन्स्टिट्यूट MSCITचा एक अनेक कोर्सेस चालवतात. तर 2001 पासून तुमची इन्स्टिट्यूट कार्यरत आहे आजपर्यंत. तर मागील 25 वर्षाचा म्हणजे जो 2 दशकाहून जास्त जो काळ होऊन गेला, तर या काळामध्ये काय काय बदल या एज्युकेशनमध्ये झाले, कम्प्युटर एज्युकेशनमध्ये? MSCIT आणि MKCL मध्ये एकच गोष्ट स्थिर आहे, तो म्हणजे बदल, आणि जो सातत्याने झालेला आहे. पहिल्या दशकामध्ये ज्यावेळेस आम्ही या संगणकाच्या या कोर्सच्या माध्यमातून IT लिटरसी सुरुवात केली, त्यावेळेस ते लिटरसीचं काम होतं. अच्छा. त्यावेळेस संगणक फारसे नव्हते आणि अशा वेळेस आम्ही या आमच्या अकॅडमीच्या माध्यमातून लोकांना कॉम्प्युटर हाताळण्याचा एक तो एक्सपिरियन्स आहे, अच्छा, तो दिला. पूर्वी जसं साक्षरता मिशन चालायचं तसं आम्ही IT साक्षरता मिशन हे सुरू केलं. पण बघता बघता त्याचा उपयोग जो आहे हा खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागला. पहिल्या दशकामध्ये आम्ही IT लिटरसी शिकवली. दुसऱ्या दशकामध्ये लोकांनी चांगले आउटपुट्स तयार केले आणि त्यांच्या नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये त्यांना त्याची मदत झाली. आणि आता हा जो काळ आहे साधारणतः 2022-23च्या नंतरचा आणि विशेषतः 25 आणि 26 ह्या वर्षामध्ये AI हा एक परवलीचा शब्द झालेला आहे. बरोबर. AI ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये याचा उपयोग होतोय आणि याचा उपयोग करून अनेक संधी आपल्या विद्यार्थ्यांना आता उपलब्ध झालेल्या आहेत. अच्छा सर, आपण जे MSCITचे कोर्स तुम्ही चालवता, तर बऱ्याचशा लोकांची किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांची मानसिकता MSCITकडे एक प्रमाणपत्र कोर्स म्हणून बघितलं जातं, किंवा फक्त आपल्याला प्रमाणपत्र मिळवायचंय, सर्टिफिकेट मिळवायचंय म्हणून हा कोर्स करायचा आहे. तर खरंच याला प्रमाणपत्र म्हणून बघावं की खरंच यातून काहीतरी घेऊन आपण काहीतरी करू शकतो, याबद्दल तुमचं काय मत आहे सर? काय सांगाल? पूर्वी अशी मानसिकता होती प्रमाणपत्रासाठी, परंतु मागच्या दशकापासून या कोर्सचा जो उपयोग आहे तो प्रोफेशनली विद्यार्थ्यांच्या आणि युजरच्या लाईफमध्ये व्हायला लागला. बरोबर. आणि हा फक्त एक सरकारी कोर्स, प्रमाणपत्र देणारा कोर्स नसून हा तुमच्या लाईफमध्ये डिजिटल स्किल निर्माण करणारा, लाईफ स्किल निर्माण करणारा आणि AIच्या टूल्स शिकवणारा असा एक प्रभावी कोर्स आहे. अच्छा, म्हणजे जे काही जो गैरसमज आहे बऱ्याचशा लोकांमध्ये होता पूर्वी, आता राहिलेलं नाही, की हे एक प्रमाणपत्र आहे, मला सरकारी नोकरीसाठी किंवा इतर ठिकाणी लागतो म्हणून मला करणं गरजेचं आहे. परंतु तसं न राहता आता तो प्रत्येक जण त्याचा प्रोफेशनली उपयोग करतोय, आपल्या आयुष्यात त्याचा खरा उपयोग करतो. तर सर, मला असं विचारायचं, तुम्ही आत्ताच सांगितलं की AIचे अनेक टूल्स त्या ठिकाणी शिकवले जातात, तर आपल्याही MSCITच्या कोर्समध्ये काही AIचे टूल्स शिकवले जातात का? नक्कीच. साधारणपणे MSCITचा सिलेबस हा दरवर्षी अपग्रेड होत असतो. अच्छा. त्याचप्रमाणे 2026चा जो MSCIT आहे त्याच्यामध्ये 35 ते 40% EI शिकवलं जातं. EI मध्ये जे टूल्स आहेत 200 टूल्स याच्यामध्ये शिकवले जातात. अच्छा. डिजिटल स्किल पण याच्यामध्ये शिकवले जातात आणि लाईफ स्किल पण शिकवले जातात. जसं आता आपण सर्वाधिक फेमस असं
एआयचं टूल आहे चॅट जीपीटी. हो चॅट जीपीटी आज खूप जास्त प्रमाणात वापरला जातो बरोबर आणि बऱ्याच पालकांचं असंही म्हणणं आहे की आमची मुलं चॅट जीपीटीतनंच होमवर्क करतात. बरोबर मुळात चॅट जीपीटीचा उपयोगच हा आहे की त्याला विचारलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं तो उत्तर देतो, होमवर्कला हेल्प करतो, स्टडीला हेल्प करतो. त्याचबरोबर तुम्हाला काही लेटर टाईप करायचं असेल, काही पत्र पोस्ट तयार करायची असेल किंवा कुठलाही मजकूर तयार करायचा असेल तर चॅट जीपीटीच्या माध्यमातून जर योग्य प्रॉम्प्ट दिला तर तो अतिशय प्रभावी अशा प्रकारचा मजकूर आपल्याला तयार करून देतो. अच्छा म्हणजे चॅट जीपीटीचा उपयोग करून आपण कुठलाही पत्र असेल, एखादं लेटर असेल, ईमेल असेल, तो आपण तयार करू शकतो. करेक्ट. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही जे काही टूल्स तुमच्याकडे तुम्ही सांगितले की 200हून अधिक टूल्स तुम्ही शिकवता तुमच्या कोर्समध्ये, तर यातले काही उदाहरणादाखल काही टूल्स सांगता येईल का तुम्हाला? आता गुगल जेमिनाय याविषयी तुम्ही ऐकलं असेल. बरोबर. तो जेमिनाय जो आहे तो चॅट जीपीटी पेक्षाही ऍडव्हान्स आहे. अच्छा. तो गुगलचा आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळे सर्च तो करून देतो, खूप चांगले सजेशन आणि प्लॅनिंग पण तो देतो. अच्छा. हा जेमिनाय अत्यंत स्मार्ट आहे आणि उदाहरणार्थ समजा तुम्हाला स्टडीचा प्लॅन करायचा आहे, बरोबर. तुम्हाला ट्रिपचा प्लॅन करायचा आहे तर जेमिनाय तुमचं सगळं ट्रिप प्लॅन, स्टडी प्लॅन हे बनवून देतो. अच्छा म्हणजे जेमिनायमध्ये आपण अनेक गोष्टी तुम्ही ज्या सांगितल्या हो. जसं आपण त्याच्यात करतो चॅट जीपीटी मध्ये तसंच जेमिनायमध्ये पण करू शकतो. आणखी एक मी तुम्हाला टूल सांगू शकतो जी आजची जी जनरेशन आहे त्याच्यामध्ये जे जास्त फेमस आहे ते म्हणजे कॅनव्हा. कॅनव्हा. कॅनव्हा या टूलच्या माध्यमातून आपल्याला पोस्टर, बॅनर, डिजिटल मीडियासाठी असणारं पोस्टर किंवा पोस्ट हे तयार करून देण्याचं काम करतो. एआयचं इमेज जनरेशन असेल ते करून देतो. व्हिडिओची एडिटिंग करून देण्यासाठी आपल्याला कॅनव्हा मदत करू शकतो आणि अशा प्रकारचे पोस्टर्स, अत्यंत परिणामकारक पोस्टर्स या कॅनव्हाच्या माध्यमातून तयार होतात. अच्छा म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ऍडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी सुद्धा कॅनव्हाचा उपयोग होऊ शकतो. अगदी. अजून काही उदाहरणं देता येईल सर? आता एक ग्रामली नावाचं एक एआय टूल आहे. तुम्ही ईमेल ड्राफ्ट करताय, बरोबर, किंवा तुम्ही एखादं पत्र तयार करताय, कुठलाही मजकूर तुम्ही टाईप करताय, बरोबर, कोणत्याही भाषेत करा, त्याच्या ग्रामरच्या ज्या चुका असतील त्या करेक्ट करण्याचं काम हे ग्रॅमली एआय करतं. आणखी एक ऍप मी तुम्हाला सांगू शकतो. बघा, आजकाल फोटोचं जे बॅकग्राऊंड आहे ते काढण्यासाठी आणि एक छानसा पासपोर्ट साईजचा फोटो तयार करण्यासाठी remove.bg नावाचं एक एआय टूल आहे. त्याचा प्रभावीपणे वापर होतो. आपल्याला सरकारी कार्यालयात कुठे एखादा फोटो द्यायचा आहे तर आपण नॉर्मल फोटोवरून पण अशा प्रकारचा पासपोर्ट साईज फोटो बनवायचा असेल तर आपण साध्या फोटोवरून पासपोर्ट बनवू शकतो. त्यानंतर बघा, एक गामा नावाचं एक एआय टूल आहे. आजकाल कुठल्याही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये, स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये किंवा कुठल्याही ऑफिसेसमध्ये प्रेझेंटेशन करणं ही आता एक काळाची गरज बनली. बरोबर. आणि प्रेझेंटेशनसाठी खूप सारा वेळ त्याच्यामध्ये लागतो. परंतु हे जे गामा ऍप जर तुम्ही वापरला तर त्यातनं अत्यंत चांगलं सादरीकरण, चांगलं प्रेझेंटेशन तुम्ही अगदी कमी वेळामध्ये बनवू शकता. नक्कीच सर, खूप चांगले तुम्ही टूल्स या ठिकाणी सांगितलेत आम्हाला समजून. मला एक विचारायचं की एआय आपण हे जे विद्यार्थी शिकणार आहेत तुमच्याकडे, एआय कोर्स जी करतायत, हा कोर्स त्यांचा पूर्ण झाल्यानंतर कुठल्या कुठल्या क्षेत्रासाठी ते काम करू शकतील? मुळात असं एकही क्षेत्र नाही की ज्याच्यामध्ये एआयचा उपयोग होत नाही. बरोबर. प्रत्येक क्षेत्रात. माझ्या माहितीप्रमाणे मला असं माहित होतं की 10वी-12वीचे विद्यार्थी हा कोर्स करतात आणि इतर लोक ते कोर्स करत नाही, तर त्यांना जर तो कोर्स करायची इच्छा असेल, तुमच्याकडे जर त्यांनी संपर्क साधला तर तुम्ही तो कोर्स करू शकता का त्यांचा? अगदी. होम मेकर एखादी महिला असेल किंवा एखादा उद्योजक असेल, व्यावसायिक असेल किंवा एखादं रिटायर्ड पर्सन असेल, अच्छा, त्यांच्यासाठी देखील हा कोर्स तितकाच महत्वाचा आहे. असं एकही क्षेत्र नाही. अगदी 5व्या वर्गाच्या मुलापासून तर रिटायर्ड व्यक्तीपर्यंत प्रत्येकाने करावा अशा प्रकारचा हा कोर्स आहे आणि प्रत्येकाच्या उपयोगाचा आहे. अच्छा, म्हणजे हा जो कोर्स तुम्ही सांगताय हा प्रत्येकाच्याच कामाचा आहे? अगदी. आता तुम्ही कुठल्याही क्षेत्रातले म्हणा, की समजा एखादा व्यावसायिक असेल तर त्या व्यवसायामध्ये त्याला जे काही काम लागतं, म्हणजे एखाद्या व्यवसायाचं ब्रँडिंग असेल, मार्केटिंग असेल, त्याचे पोस्टर तयार करणे, त्याचे व्हिजिटिंग कार्ड तयार करणे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या कोर्समध्ये शिकवल्या जातात. अच्छा. आणि बरेच व्यावसायिक आणि नोकरदार वर्ग आहे, त्यांना इच्छा आहे करण्याची, परंतु त्यांना वेळ देता येत नाही सर. जो काही आपला वेळ असतो कोर्सेसचा, जो काही वेळ इन्स्टिट्यूटचा, त्यावेळी ते येऊ शकत नाही, तर मग त्यांच्यासाठी काय पर्याय आहे का आपल्याकडे? MKCL आत्ताच एक लॉन्च केलंय MSCIT ॲट होम. अच्छा, ॲट होम. म्हणजे ज्यांना रोज क्लासमध्ये येता येत नाही
अशा वर्गासाठी हम्म. MSCIT ॲट होम त्यांच्याकडे फक्त त्या प्रकारचं हार्डवेअर पाहिजे. बर. कॉम्प्युटर त्या कॉन्फिगरेशनचं जर असेल तर आम्ही MKCLचं जे ई लर्निंगचं ॲप आहे त्याच्यावरती इन्स्टॉल करून देतो आणि त्यानुसार ते पुढचं प्रशिक्षण घर बसल्या घेऊ शकतात. अच्छा. आणि 8 दिवसातनं 10 दिवसातनं एकदा आमच्या अकॅडमीमध्ये येऊन ते त्यांच्या काही शंका असेल त्या निरसन करून त्यांचा कोर्स ते घर बसल्या आनंदाने शिकू शकतात. नक्कीच सर, खूप फायदेशीर गोष्ट तुम्ही सांगितली की ज्या लोकांना वेळ नाही ते घर बसल्या तुमचा कोर्स करू शकता. बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहीत नव्हती, तुमच्या निमित्ताने ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. मला एक सांगा की AI आपण शिकवतोय आणि सगळे विद्यार्थी AI आता शिकत आहेत, परंतु असंही ऐकण्यात येते की AI मुळे बऱ्याचशा जॉबवरती आता संकट उभा राहिली, बरेचसे जॉब जाण्याच्या मार्गावर आहे असं आपण पेपरमध्ये वाचतो ऐकतो. तर खरंच ही गोष्ट खरी आहे का? याबद्दल वास्तव परिस्थिती काय आहे सर, काय सांगा? ज्यावेळेस संगणक भारतामध्ये आले त्यावेळेस पण ही समस्या होती. कामगार युनियननी फार मोठे मोठे संप केले त्यावेळेस. अच्छा. की आमच्या नोकऱ्यांचं काय होईल, कॉम्प्युटर आले तर अनेक माणसांचं तो काम करेल. परंतु वस्तुस्थिती झाली का? नाही. तशीच परिस्थिती EIच्या बाबतीत पण होणार आहे. पुढच्या काळामध्ये EI हा जॉब खाणारा नाही तर जॉब देणारा होणार आहे. अच्छा. त्यामुळं प्रचंड प्रमाणात रोजगाराच्या संधी EIच्या माध्यमातून निर्माण होणार आहे. नक्कीच सर, खूप महत्वाची गोष्ट तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगितली. बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये हा संभ्रम आहे की AI मुळे नोकऱ्या जातील, परंतु तुम्ही वास्तविकता या ठिकाणी सांगितली की जसं संगणकाबद्दल झालं तसंच AI बद्दल सुद्धा घडणार आहेत आणि AI मुळे संधी वाढणार आहेत, नोकऱ्या जाणार नाहीयेत. नक्कीच सर, खूप तुमचे धन्यवाद की इतकी सुंदर माहिती तुम्ही या ठिकाणी दिली. पुढचा मला असा प्रश्न विचारायचा आहे सर, जे काही बेसिक कोर्स आहेत आपले AIचे, याच्या व्यतिरिक्त ॲडव्हान्स कोर्सेस काही आपल्याकडे आहेत का? हो, आपल्याकडे ॲडव्हान्स वेगवेगळे 40 कोर्सेस आहेत सर. अच्छा. हा, ज्याच्यामध्ये मग अकाउंटिंगचा ट्रॅक आहे, त्याच्यामध्ये टॅली, ॲडव्हान्स एक्सेल असे 5-6 कोर्सेस आहेत. डिझायनिंग मध्ये आहेत, जसं डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, DTP, फोटोशॉप, व्हिडिओ एडिटिंग असे कोर्सेस आहेत. त्याचबरोबर प्रोग्रामिंगचा पण आमच्याकडे ट्रॅक आहे. त्याच्यामध्ये पायथॉन, जावा, त्याच्यानंतर C आणि C++ लँग्वेज असतील. तर हे सगळे कोर्सेस आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे EIचे रिलेटेड पण काही कोर्सेस आहेत, शॉर्ट टर्म कोर्सेस, AI ML हे पण कोर्सेस उपलब्ध आहेत. आमच्याकडे खूप मोठी यादी सर. अच्छा. आमची जी वेबसाईट आहे www.mkcl/click याच्यावरती आपल्याला ते सगळं कोर्सेस. सर, आता तुमच्याशी बोलताना वारंवार 1-2 शब्द मला ऐकायला मिळाले, MKCL आणि MSCIT. MKCL आणि MSCIT बऱ्याचदा आम्ही ऐकतो, परंतु नेमकं MKCL काय आहेत, MSCIT काय आहेत, याबद्दल काय सांगाल सर थोडीशी? MKCL म्हणजे महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन, सरकारने महामंडळ तयार केलेलं आहे आणि ते खाजगी संस्थांच्या माध्यमातून चालतं. म्हणजे सरकारचं अनुदान त्यांनी काही घेतलेलं नाहीये, पण उलट सरकारला ते अनेक वेळेस काही रेव्हेन्यू जनरेट करून देतात. MKCL या संस्थेने MSCIT नावाचा एक कोर्स काढलेला आहे आणि ह्या MSCIT मागच्या 26 वर्षापासून आता 25वा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि हे सगळे या कार्यक्रमाला हजर होते आणि भरीव असं योगदानाबद्दल त्यांनी सर्वांनी MKCLचं कौतुक केलं आणि गौरवोद्गार देखील काढलेले आहेत. परंतु ह्या MKCLच्या रोपटं लावण्यामागे एक फार मोठा विचार ज्या व्यक्तीचा होता त्यांचं नाव आहे श्री विवेक सावंत. अच्छा. जे आज MKCLचे मेंटॉर आहेत. त्यांनी खऱ्या अर्थानं या रोपट्याची वाढ आजपर्यंत केली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे चालतंय. आज सध्या MKCLचे MD श्री समीर पांडे आहेत. आमच्या मराठवाडा विभागाचे जे RLC ज्याला आपण म्हणतो तर ते माननीय बालकिशनजी बलदवा, LLC जे पूर्ण जिल्ह्याचं काम बघतात ते श्री सिद्धार्थ पाटील आणि श्री निलेश झालटे यांनी ह्या संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खूप मेहनत करून हे नेटवर्क उभा केलेलं आहे. अच्छा. नक्कीच खूप महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही सांगितली, कारण MKCL ही गव्हर्नमेंटचीच एक एजन्सी, एक संस्था आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे आणि त्यांनी विवेक सावंतजी यांनी खूप चांगलं भरीव योगदान देऊन ही संस्था मोठी केली आहे. सर, या MKCLच्या मार्फत, MSCITच्या कोर्सेसच्या मार्फत अनेक विद्यार्थी महाराष्ट्रात घडलेत. तुमच्या इन्स्टिट्यूटला पण हजारो विद्यार्थी तुम्ही घडवलेत मागील 25 वर्षामध्ये. तर याबद्दल काही सक्सेस स्टोरी तुमच्याकडे आहेत का?
की जे विद्यार्थी तुम्ही पास झाले आणि त्यांनी काहीतरी केलंय? खूप सक्सेस स्टोरी सर. म्हणजे असं तुम्हाला जर सांगायला गेलं तर फारच मोठी यादी आहे. अच्छा. कुठल्याही कार्यालयात गेलं हम्म. आणि आपल्याला ते सहज म्हणतात की सर तुमचं काही काम आहे. आज तहसील असेल किंवा इथले सगळे सरकारी कार्यालय असतील किंवा ज्या काही खाजगी आस्थापना आहे, हम्म. वेगवेगळे शॉप्स आहेत, मॉल आहेत, मेडिकल स्टोअर आहेत, ह्या ठिकाणी जर आपण बघितलं आणि आजूबाजूला आपल्या ज्या काही कंपन्या आहेत शहराच्या आजूबाजूला, त्या कंपन्यामध्ये आपल्याकडनं टॅली झालेले, ऍडव्हान्स एक्सेल झालेले, MSCIT झालेले, DTP टायपिंग झालेले हे विद्यार्थी तुम्हाला इथे काम करताना मिळते. बरोबर. त्याच्यामुळं सक्सेस स्टोरीज खूप आहेत. सर आता आपल्या संभाजीनगरच्या आसपास किंवा आपण जिथे राहतो त्याच्या आसपास एक DMICचा मोठा प्रकल्प हाती घेतलेला आहे शासनाने, आणि तुमचे विद्यार्थी हे जे काही नॉलेज घेत आहेत, MSCITचं एक्झाम देत आहेत, अभ्यास करतायत, तुम्ही शिकवतायत, हे विद्यार्थ्यांना तिथे काही संधी आहे का? त्याबद्दल काय सांगा. प्रचंड संधी सर. आज आपण बघतो की आजूबाजूला आपल्याकडे DMIC येते, MIDC आहे, ॲथर आणि टोयोटा सारखे फार मोठे ग्रुप्स आपल्या संभाजीनगरमध्ये येत आहेत. आणि या ठिकाणी आपले जे मुलं आहेत हे ग्रॅज्युएट झाले आणि त्यांनी असे वेगवेगळे जर कोर्सेस केले तर या उद्योगामध्ये त्यांना प्रचंड अशा प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. अच्छा. म्हणजे नक्कीच त्यांना आपल्या जे आसपास DMIC प्रकल्प येतोय त्याचा नक्कीच फायदा होणार आहे आपल्या विद्यार्थ्याने. म्हणूनच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा कोर्स करावा, हा आग्रह तुमचा कायम असतो. नक्कीच. नक्कीच सर. त्याचबरोबर मला पुढचा तुम्हाला असा प्रश्न विचारायचा सर. हे झालं, आता आपण MSCIT बद्दल बरंच बोललो, परंतु तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जर आपण विचारलं तर तुमचे आजोबा स्वातंत्र्य सेनानी भाऊराव पाटील काटेपिंपळगावकर हे खूप मोठं व्यक्तिमत्व मागील काळात होऊन गेलं, जे स्वातंत्र्य सैनिक होऊन गेलेत. तर यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? यांच्या काय प्रेरणा तुम्हाला मिळाली किंवा यांच्यातून तुम्ही काय शिकलात किंवा लोकांना काय सांगू शकाल? ज्या काळामध्ये भारत आणि मराठवाडा पारतंत्र्यात होता त्या काळात त्यांनी बरेचसे कामं केले, ज्याच्या माध्यमातून एक सोशल वर्क आपण ज्याला म्हणता येईल ते त्यांनी केलं. आणि मुळात आज जर ते असते तर त्यांनी काय केलं असतं असा प्रश्न ज्यावेळेस मी स्वतःला विचारतो त्यावेळेस त्यांनी रोजगाराच्या संधी कशी निर्माण होतील हेच काम केलं असतं. बरोबर. आणि ही रोजगाराची संधी निर्माण होण्याचं जे काम आहे तेच मी काम या संस्थेच्या माध्यमातून आज करतोय असं मला वाटतं. आणि भाऊराव पाटील यांच्या जीवनावरती आधारित आम्ही एक पुस्तकाचं प्रकाशन केलं. अच्छा. श्री सागर घोणशेट्टे यांनी त्या पुस्तकाचं लेखक आहेत आणि आमच्याकडनं त्यांनी इनपुट्स घेतले आणि त्यांनी बरंचसं फिरून त्यांना परिचित असणाऱ्या लोकांशी, जे भाऊराव पाटीलांना जे ओळखत होते त्या लोकांकडनं इनपुट घेतले आणि स्वयंसिद्ध समिधा नावाचं एक पुस्तक लिहिलं आणि त्याचं प्रकाशन श्री विवेक सावंत सर यांच्या हस्ते आपल्या श्री मुक्तानंद कॉलेजच्या सभागृहामध्ये केलं. त्याच्यामध्ये माजी आमदार मनाळ साहेब पण उपस्थित होते आणि गंगापूरचे नगराध्यक्षा त्या देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आणि खूप सुंदर असा कार्यक्रम केला. आणि भाऊराव पाटील यांनी जे जे कार्य केलेलं आहे ते कार्य आम्ही एका पुस्तकामध्ये साठवून ठेवू शकलो आणि तो इतिहास लुप्त होण्यापासून वाचला, याचं एक मनस्वी समाधान आम्हाला वाटतं. नक्कीच सर. खरंच ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की तुमचे आजोबा स्वातंत्र्य सेनानी होते, त्यांनी त्या काळामध्ये खूप मोठं काम त्या ठिकाणी केलं आणि त्याचं तुम्ही त्या पुस्तक रूपात साठवलं. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की आजोबाचं काम एका नातवाने आपल्या पुस्तकात साठवून ठेवलं. त्याचबरोबर सर मला असं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही सुद्धा सामाजिक भान ठेवून एक सामाजिक कर्तव्य म्हणून तुम्ही लायन्स क्लबच्या मार्फत अनेक सामाजिक उपयोगी कामं करतायत. तर लायन्स क्लबमध्ये आपण काय काम करतायत आणि लायन्स क्लब ही नेमकं काय आहे, काय सांगाल सर? सर, लायन्स ही जी आहे ही एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे, NGO आहे. ही जवळपास 120 देशापेक्षा जास्त देशामध्ये काम करते आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरला आमचं एक क्लब आहे त्याचं नाव आहे लायन्स क्लब ऑफ छत्रपती संभाजीनगर वाळूज. त्याचा मी 2024ला अध्यक्ष होतो, 2025ला झोनल सेक्रेटरी होतो. अच्छा. आणि आजही मी त्या क्लबच्या माध्यमातून लायन्स मध्ये कार्यरत आहे. अच्छा. लायन्स क्लबच्या माध्यमातून आम्ही गंगापूरला एक व्हिजन सेंटर चालवतो महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी. साधारणतः प्रत्येक शनिवारी आमच्याकडे 200 ते 250 लोक येतात.
दृष्टी तपासण्यासाठी, आणि त्यातनं जे काही मोतीबिंदू निघतात, कॅट्रॅक्ट ज्याला आपण म्हणतो, तर त्यांचं फ्री ऑफ कॉस्ट आम्ही लायन्स आय हॉस्पिटल चिकलठाणा इथे ह्या लोकांना सगळ्यांना घेऊन जातो. तिथं त्यांची फ्री ऑफ कॉस्ट सर्जरी करतो आणि त्यांना पुन्हा घेऊन येतो. अशा प्रकारच्या जवळजवळ 1300+ लोकांच्या सर्जरी आम्ही मोफत केलेल्या आहेत गंगापूर तालुक्यात आणि परिसरातल्या लोकांच्या, आणि जवळपास 13,500 लोकांचे दृष्टी आम्ही या कॅम्पच्या माध्यमातून तपासणी केलेली आहे. आणि पुढच्या काळामध्ये आपण एक परमनंट व्हिजन सेंटर लायन्स इंटरनॅशनलकडे मागणी केलेली आहे, आणि पुढच्या काळात आपल्याला गंगापूरला परमनंट अशा प्रकारचं व्हिजन सेंटर मिळेल. आणि हे सगळं याच्यामध्ये आमचे लायन्स क्लबचे वाळूचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं फार मोठं योगदान आहे. मागच्या 30 वर्षापासून हा क्लब आहे. आमचे लायन RS रखवाल आहेत, लायन जितेंद्र महाजन आहेत, लायन अशोक गुरनाळे जे सध्याचे प्रेसिडेंट आहेत, त्याचबरोबर अशोक भालेकर, दिनेश पाटील, अशोक जगधने, लायन जयराज पाटील, दयाल दिडोरे, ह्या सगळ्या लोकांची मला ह्या कामामध्ये मदत होते. त्याचबरोबर आमचे डॉक्टर PDG डॉक्टर नवल मालू जे ID आहेत, इंटरनॅशनल डायरेक्टर आहेत लायन्सचे, ते देखील त्यांचं मार्गदर्शन असतं. PMCC सुनीलजी देसरडा आहेत, त्यांचं देखील या प्रोजेक्टमध्ये आमचं मार्गदर्शन. आणि सगळ्यात महत्वाचं आमचे मार्गदर्शक लायन्समध्ये लायन तनसुखजी झांबड हे मला सतत मार्गदर्शन करत असतात, आणि त्यांच्या माध्यमातून आपण ब्लड डोनेशन कॅम्प पण घेत असतो. त्यांच्याच क्लबची संभाजीनगरला ब्लड बँक आहे. त्याचबरोबर आपण फ्री डायलिसिस पण करतो. अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या लायन्सच्या माध्यमातून चालतात. नक्कीच सर, लायन्स क्लबच्या माध्यमातून योगेशजी धोत्रे सर यांनी खूप मोठं योगदान देणारं काम या ठिकाणी केलंय, आणि एखाद्या अंधारलेल्या आयुष्यामध्ये प्रकाश देण्याचं काम योगेशजी धोत्रे सर यांनी आणि यांच्या टीमने लायन्स क्लबच्या माध्यमातून केलेलं आहे, आणि ते सतत करतायत. आणि त्यांनी हे पण सांगितलं की गंगापूरमध्ये कायमस्वरूपी एक व्हिजन सेंटर ते करणार आहेत. सर, तुमचं खूप अभिनंदन की गंगापूरसाठी तुम्ही एक कायमस्वरूपीचं व्हिजन सेंटर या ठिकाणी सुरू करणार आहात. यासोबतच अनेक तुम्ही या अगोदर सुद्धा तुमची एक स्वतःची बहुउद्देशीय संस्था होती, ज्याला आपण क्रिएटिव्ह सेवाभावी बहुउद्देशीय संस्था म्हणतो, ती तुम्ही चालवली. त्या अंतर्गत तुम्ही अनेक समाजोपयोगी कामं केली. त्याबद्दल काय सांगाल सर? सर, क्रिएटिव्ह बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही एक आम्ही 2015ला स्थापन केलेली ट्रस्ट आहे, आणि याच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे कामं केली. जसं की कर्णबधिर लोकांसाठी आम्ही मोफत श्रवण यंत्र वाटप केलं, वेगवेगळ्या पानपोईचं हे केलं, काही ब्लड डोनेशन कॅम्प तिथं आयोजित केले, काही गरजू विद्यार्थ्यांना आम्ही मोफत पास मिळवून दिले, वृक्षारोपण केलं, काही ठिकाणी आम्ही जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी तो हौद तयार करून दिला. असे वेगवेगळे सामाजिक उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून चालतात, आणि अजून भरपूर काम त्या संस्थेच्या माध्यमातून आम्हाला करायचं आहे. नक्कीच सर, या सामाजिक कामासोबतच एक शैक्षणिक भान ठेवून तुम्ही या ठिकाणी जे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत आणि जे काही पोलीस भरतीसाठी तयारी करणारे विद्यार्थी आहेत, अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, यांना चांगली जागा निर्माण व्हावी आणि अभ्यास करण्याचं वातावरण निर्माण व्हावं, यासाठी योगेशजी धोत्रे सर यांनी नॅशनल अभ्यासिका म्हणजे नॅशनल स्टडी सेंटर हे सुद्धा त्यांच्या कॅम्पसमध्ये सुरू केलं आहे. सर, या नॅशनल अभ्यासिका सेंटरबद्दल काय थोडक्यात सांगाल? मुळात काय आहे, आमच्या इन्स्टिट्यूटला ज्या मुली यायच्या तर त्यांनीच मला ही संकल्पना सांगितली की आपल्याकडे एक जागा आहे, तर आपण छानशी एक आम्हाला बसण्यासाठी जागा करून द्या. आणि नंतर हळूहळू माझ्या डोक्यात कल्पना आली की आपण जर यांना सर्व सोयीयुक्त अशा प्रकारची जर अभ्यासिका सुरू करून दिली तर त्यांचा अभ्यास अधिक चांगला होईल. मग आम्ही ती साधारणतः मागच्या 1.5 वर्षापूर्वी आम्ही ही अभ्यासिका सुरू केली, आणि गंगापूर शहरातली पहिली वातानुकूलित अशा प्रकारची अभ्यासिका आहे, आणि याच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्याचा फायदा होतोय. जो एक्सपिरियन्स आपल्याला ज्या फॅसिलिटीज शहरामध्ये मिळतात तीच फॅसिलिटी गंगापूरमध्ये ह्या विद्यार्थ्याला अनुभवायला मिळते. नक्कीच सर, या अभ्यासिकाचं म्हणजे वातानुकूलित अभ्यासिका सरांनी या ठिकाणी सुरू केली, आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासाची एक सोय सरांनी चांगल्या पद्धतीने कमी वाजवी दरामध्ये या ठिकाणी करून दिली. हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण काम सरांनी केलंय. या व्यतिरिक्त सर,
अभ्यासिकेच्या व्यतिरिक्त सुद्धा आपलं उज्ज्वल एक इंडिया लिमिटेड नावाची आपली एक हे आहे, संस्था आहे. याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? उज्ज्वल योग इंडिया ही आमची जी संस्था आहे ही स्किलिंगमध्ये काम करते, अच्छा. ज्यामध्ये मोबिलाइज करणे, विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देणे आणि त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे. अच्छा. या संदर्भात ही शासनासोबत ही संस्था काम करते आणि हिच्या माध्यमातून अनेक गरजू लोकांना आपण वेगवेगळे प्रशिक्षण दिलेले आहेत. उदाहरणार्थ कोविडमध्ये देखील आपण विद्यार्थ्यांना नर्सिंग एड्स म्हणजे शॉर्ट टर्म कोर्स असतो तो, त्याचे देखील प्रशिक्षण दिलेलं आहे. आणि त्याचे एक मला सांगावं वाटतं की एक आमच्याच इन्स्टिट्यूटची एक विद्यार्थिनी होती, तिच्यावरती जीवनामध्ये काही प्रसंग घडले, तिच्या पतीचं निधन झालं आणि तिच्याकडे 2 मुलं होते. तिला अतिशय म्हणजे वेगवेगळे विचार तिच्या मनामध्ये यायचे की आता आपल्याला कुठलाही सहारा नाही आणि आपण काही करू शकत नाही. त्यावेळेस ती आमच्या संस्थेमध्ये अप्रोच झाली आणि तिने नर्सिंगचा तो कोर्स केला. त्या कोर्सच्या माध्यमातून ती स्वतःच्या पायावर उभं राहू शकली. 3 महिन्याचं त्यांनी पूर्ण प्रशिक्षण घेतलं, परीक्षा दिली. त्यानंतर आम्ही तिला ऑन जॉब ट्रेनिंगसाठी गंगापूरच्याच काही हॉस्पिटलमध्ये पाठवलं. तिने तिथे चांगली प्रॅक्टिस केली आणि ती एकदम परफेक्ट अशा प्रकारचं नर्स बनली आणि आता ती पुणे या ठिकाणी आहे. तिला बऱ्यापैकी तिचा पगार तिला मिळतोय. तिने तिचे मुलं हे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले आणि तिचा नंतर काही दिवसांनी आम्हाला फोन येतो की सर मी सुसाईड करणार होते, परंतु तुमच्या या कोर्समुळं माझं लाईफ बदललंय. माझे मुलं आता इंग्रजी शाळेत अभ्यास करतायत आणि हे फक्त हे तुमच्या या कोर्समुळे शक्य झालंय. तर त्याचं एक मनस्वी आम्हाला समाधान वाटतं. आत्ताच आपण योगीजी धोत्रे सर यांना ऐकलं. त्यांचं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम आहे. कम्प्युटर एज्युकेशनमध्ये काम आहेत, एज्युकेशनमध्ये त्यांनी काम केलंय, स्किलमध्ये कम्प्युटर स्किल्स असतील किंवा इतरही अनेक स्किल्स त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवल्या. तसंच सोशल कामामध्ये सुद्धा त्यांनी आघाडी घेतली. अशा अनेक क्षेत्रामध्ये सरांनी काम केलेलं आहे. सर तुम्ही एवढ्या सगळ्या क्षेत्रात काम केलं, तर मला एक तुम्हाला सांगायचं आहे की आमचे जे काही प्रेक्षक आहेत, या प्रेक्षकांना तुम्ही काय आवाहन कराल? मी आव्हान हेच करू इच्छितो, जिथं माझे तरुण मित्र आहेत किंवा यांना आपण AI आपल्या जीवनात काय उपयोग करू शकतो ती याची शक्ती आमच्याकडे तुम्हाला अनुभवायला मिळणार. बरोबर. तुम्ही ते येऊ शकता. त्याचबरोबर आमच्या लायन्स क्लबच्या माध्यमातून आपण गंगापूरला लवकरच नवीन लायन्सचा क्लब सुरू करतोय. तर ज्या लोकांना इच्छा आहे की आपण सोशल वर्क करावं, तुम्ही लायन्समध्ये आपण सहभागी होऊन फार मोठं काम पुढच्या काळामध्ये गंगापूरमध्ये करू शकतो. आणि ज्या लोकांना असं वाटतंय की आपल्याला करिअरमध्ये कुठेतरी आपण थांबलोय, तर असे लोक आमच्याकडे येऊन आम्ही त्यांना मार्गदर्शन नक्कीच करू शकतो. नक्कीच सर, तुम्ही या ठिकाणी मुलाखत दिली, पॉडकास्ट दिलं, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार आणि धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर.